नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की आपली लहान मुले सुरक्षित आहेत का? आजच्या या धकाधकीच्या काळात आपली मुलं समाजात वावरत असताना सुरक्षित आहेत का? 5 ते 15 वयोगटातील मुलांनी आणि पालकांनी त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, कसं जागरूक राहावं, हे या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगणार आहे. आजकाल मुलं शाळा, क्लास, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्यांच्या वावरात ते सगळे वाढत आहेत. ही सगळी आजूबाजूला ही सगळी आमिषं आहेत आणि त्यामध्ये ही मुलं वाढत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन देणं हे पालकांचं आणि समाजाचंही कर्तव्य आहे. त्यासाठी मुलांनीसुद्धा काही काळजी घेतली पाहिजे. मुलांनी काय केलं पाहिजे? जर त्यांना शाळेत जाताना म्हणा किंवा रस्त्याने चालताना काही चुकीचं वाटलं तर लगेच आईवडिलांना सांगावं. आई-वडील शाळेत असताना शिक्षकांना सांगावं किंवा विश्वासू कोणी जर मोठे आपल्याबरोबर असतील त्यांना सांगावे. नंतर ते चांगले संस्कार मुलांनी अंगीकारावे. मोठ्यांचा आदर, नम्रपणा, शिस्त हे सगळं मुलांनी अंगीकारलं पाहिजे. कारण त्यांना समाजात वावरताना कुठल्याही अडचणी येता उपयोगी नाही. ओळखीचे आणि अनोळखी लोक आहेत तर ते कसे ओळखायचे हे मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे. नंतर कोणी गिफ्ट किंवा चॉकलेट दिलं अनोळखी माणसानी तर लगेच ते घेऊ नये. तसंच आपल्या घरचा फोन नंबर म्हणजे आईवडिलांचा फोन नंबर व पत्ता त्यांच्याकडनं पाठ करून घ्यावा लहान मुलं असतील तर. आणि काही अडचण आली तर त्यामुळे त्यांना मदत मागता येते. जर गर्दीत तुम्ही मॉल, यात्रा, स्टेशन इथं गेलेला असाल तर गर्दीत पालकांचे हात मुलांनी सोडू नये. आणि त्यांना एक अजून असं सांगावं की कोणी चुकीचा स्पर्श केला तर लगेच आईवडिलांना किंवा मोठ्यांना सांगावं. म्हणजे गुड टच आणि बॅड टच काय आहे हे त्यांना समजून सांगावं. गुड टच म्हणजे काय की आईवडिलांनी प्रेमाने जवळ घेणं, आजी आजोबांनी घेणं, शिक्षकांनी पाठीवर कौतुकाची थाप देणं किंवा शेजारचे चांगले काका काकू असतील त्यांनी तुम्हाला चांगल्या रीतीने पाठीवर हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला तर तो गुड टच. ज्यामुळे तुम्हाला त्या स्पर्शाने आधार वाटेल असा जो स्पर्श असेल तो गुड टच असतो. आणि बॅड टच म्हणजे ज्या भागाला हात लावायचा नाही त्या भागांना कुणी जर हात लावला तर तो बॅड टच असतो. हा बॅड टच कसा समजून सांगायचा पालकांनी? तर त्यांना एवढंच सांगायचं मुलांना की जर तुम्ही स्विमिंग ड्रेस घालून पोहायला जातात, स्विमिंग कॉस्च्युमचा असतो तो घालून तुम्ही पोहायला जेव्हा जाता त्यावेळेला जो भाग झाकायचा असतो तो त्या पोशाखात झाकला जातो. म्हणजेच त्या तुमचे जे ते पार्ट आहेत शरीराचे त्याला कोणी हात लावू नये आणि ते झाकले असावे. आणि म्हणून तो तुम्ही कॉस्च्यूम घालत असता स्विमिंगचा त्यावेळेला म्हणजे जे भाग कुणाला दाखवायचे नाहीत, कुणी त्याला स्पर्श करू शकत नाही असे भाग झाकून ठेवायचे असतात. म्हणजे बॅड टच कसा ओळखायचा हे त्या छोट्या मुलांना लगेच कळेल. कारण बॅड टचमुळे जर ती मुलं घाबरली तर लगेच त्यांनी सांगावं, घरी येऊन आईवडिलांना सांगावं. स्वसंरक्षण कसं करायचं हे मुलांना त्यांनी शिकवलं पाहिजे पालकांनी. आणि मुलांनीसुद्धा रोज संवाद ठेवायचा. आज शाळेत काय झालं असं आईवडिलांना त्यांनी सांगायचं. अजून गर्दीत पालकांचा हात सोडू नये. जर गर्दीत असाल तुम्ही तर त्यांनी पालकांचा हात सोडू नये. तसंच एखाद्या अनोळखी माणसानी तुमच्याशी जर जवळीक साधायचा प्रयत्न केला तर त्यालासुद्धा तुम्ही हे केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे. आणि पुन्हा असं आहे की मुलांनी आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट वापरताना सावध राहावे. कारण अनोळखी लोकांशी चॅट किंवा फोटो ते शेअर करू नयेत त्यांच्याबरोबर. अनोळखी लोकांशी जास्त बोलू नये. आईवडिलांनी सांगितल्याशिवाय कोणाबरोबरही कुठे जाऊ नये. एकटे निर्जन ठिकाणी जाऊ नयेत. मित्रांसोबत किंवा मोठ्यांसोबतच बाहेर जावे. आणि काही चुकीचं वाटलं तर लगेच घरी येऊन सांगावं.
कारण आजचा हा धकाधकीच्या काळात पालकांनासुद्धा त्यांच्या आईवडिलांना नोकऱ्या असतात आणि ते सांभाळून मुलांना त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. बसमधील त्यांचे ड्रायव्हर कंडक्टर, शाळेत जातानाची जी बस असते त्यामधील ड्रायव्हर कंडक्टर कसे आहेत हे सुद्धा त्यांनी तपासून पाहावे. आणि मोबाईल इंटरनेट वापरताना तर अतिशय सावध राहावे. मुलांना जास्त मोबाईल वापरायला देऊ नये. पालकांनी अशी काळजी घेतली तर मुलांनासुद्धा त्यामुळे प्रेम आणि संस्कार दोन्ही द्यावं. फक्त रागवायचं नाही तर समजावून सांगावं. मुलांचं वेळापत्रक लक्षात ठेवावं. ते कुठे जातात, कधी परत येणार हे पालकांना माहीत असावं. मुलं ही आपल्या समाजाची आणि देशाची भविष्यातील ताकद आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, सुरक्षित वातावरण आणि चांगले संस्कार देणं हे आपलं आणि समाजाचंच कर्तव्य आहे. त्यामुळे काय होईल तर समाजसुद्धा निरोगी राहील. तर आपल्या समाजात मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांनीसुद्धा कशी काळजी घेतली पाहिजे. एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका गावात एक 10 वर्षाचा मुलगा राहत होता. तो मुलगा शाळेत जात असताना त्याला एके दिवशी तो शाळेत जायचा. एके दिवशी शाळेतून घरी येताना त्याला एक अनोळखी माणूस भेटला आणि तो म्हणला की चल, मला तुझ्या बाबांनी पाठवलं आहे, मी तुला घरी सोडतो. त्या मुलगा अतिशय हुशार होता. त्याला त्याच्या आईने व्यवस्थित शिकवून ठेवलेलं होतं की कुणीही अनोळखी माणूस दिसला तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्यांनी काहीही सांगितलं तरी. त्या मुलांनी जरा त्याच्याकडे नीट पाहिलं आणि सांगितलं की काका, मी तर तुम्हाला ओळखत नाही, त्यामुळे मला असं वाटतं आहे की माझे आई किंवा बाबा मला घ्यायला येतील, त्यामुळे मी काही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, असं त्या मुलांनी शांतपणे उत्तर दिल्यामुळे तो माणूस अर्थातच निघून गेला. म्हणजे मुलांना जर आपण आधीच ट्रेन करून ठेवलं की कुठलेही अनोळखी असू देत, मग ते अगदी कितीही चांगले असो, काही असो, त्यांच्याबरोबर जायचं नाही, हे जर आईवडिलांनी मुलांना शिकवून ठेवलं तर मुलंसुद्धा सावध राहतात आणि ते सुद्धा मग अशा माणसांबरोबर जायचा प्रयत्न करत नाही किंवा त्यांना असं जावंसं वाटत नाही त्या मुलांबरोबर. या छोट्याशा गोष्टीवरून काय दिसतं की पालकांनीसुद्धा किती सजग राहिलं पाहिजे आणि मुलांना कसं छानपैकी शिकवलं पाहिजे की कशा रीतीने समाजात वागायचं आहे. त्यामुळे काय होतं आहे की मुलं आईवडिलांपासून दूर जात नाही. मुलांशी संवाद साधला गेला पाहिजे. मुलं कुठे जातात, काय जातात हे पालकांना माहीत पाहिजे. 7-8 वर्षाची मुलं नाही, पण जरा 10-12 वर्षाची मुलं झाली की ते मित्रांबरोबर वगैरे जात असतात. त्यावेळेला ते कुठे जातात, नेमके अभ्यासालाच जातात का आणि कुठं जातात, हे सुद्धा पालकांनी स्वतः जाऊन त्यांची तपासणी केली पाहिजे किंवा बघितलं पाहिजे. मुलांना स्वसंरक्षणसुद्धा शिकवलं पाहिजे. गरज पडली तर जोरात आवाज करायचा, आरडाओरडा करायचा, कुठे एकट्या ठिकाणी, असं निर्जन ठिकाणी जाऊ नये, हे त्यांना शिकवून ठेवावं. मुलांना फक्त चांगलं शिक्षण देणं पुरेसं नाही, तर त्यांना सुरक्षित आणि जागरूक बनवणं ही सुद्धा आता पालकांची जबाबदारी आहे. आपण थोडा वेळ काढून मुलांशी बोललो, त्यांना योग्य मार्गदर्शन केले तर अनेक अडचणी टाळता येतात. शेवटी असं सांगावंसं वाटतं की सर्व छोट्या मुलांना पालकांनी आणि समाजाने अशी ही प्रार्थनाच आपण करूया की देवा, आमच्या या सर्व मुलांना चांगली बुद्धी दे, चांगले संस्कार आणि सुरक्षित आयुष्य दे आणि त्यांना नेहमी योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. हे जे वरचे काही मुलांना शिकवण्याचं पालकांनी आणि मुलांनी काय गोष्टी करायच्या, ह्या जर दोघांनी पण एकमेकांनी समजून घेतल्या, अंगीकारल्या, तर मला वाटतं समाजात जे काही आज आपल्याला दिसतं आहे दृश्य, ते दिसणार नाही. अगदी 2-3 वर्षाच्या, 4-5 वर्षांच्या मुलींवर बलात्कार होणं ही चांगली गोष्ट नाही आहे. समाजसुद्धा त्यामुळे बिघडतो आहे. समाजात विष पसरलं जातं आहे आणि त्या छोट्या निष्पाप मुलांची काहीही त्यांची चूक नसताना त्यांना अशा या घाणेरड्या जगात पाऊल ठेवावं लागतं आहे, तर ते चांगलं नाही आहे. म्हणून पालकांनीसुद्धा सावध राहायचं आहे. मुलांनासुद्धा योग्य शिक्षण द्यायचं आहे. शाळेचे शिक्षक, रिक्षाचालक हे सुद्धा समाजाचेच घटक आहेत. त्यांनीसुद्धा मुलांना योग्य ते मार्गदर्शन करावं
मुलांनीसुद्धा एकटं असताना कधी भीती वाटली रस्त्याने एकटे जात असताना तर पोलिसांशी संपर्क साधावा, आपल्या घरच्यांचा फोन नंबर ठेवावा. अशा पद्धतीने जर मुलांनीसुद्धा सजग राहिलं, म्हणजे त्यांना घरूनच तसं ट्रेनिंग मिळालं, तर मुले आपोआपच चांगल्या मार्गाला लागतील आणि पालकांनाही